मेगाब्लॉकचा आज दुसरा दिवस आहे। मेगाब्लॉकमुळे दिवा रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते। जोरात बंद केलं, जोरात फोडतात बघ ना। मुंबईकडून कल्याणच्या दिशेकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी येत असल्याने कल्याण रेल्वे स्थानकामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। 534 लोकल गाड्या रद्द केल्याने सुरू असलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। दिवा स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाण्यासाठी लोकल ट्रेन कमी असल्याने लांब पल्ल्यांच्या मेल एक्सप्रेसवरून दिवा स्थानकावरील प्रवासी दिवा ते कल्याण आणि नंतर कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा प्रवास करत आहेत। यामुळे कल्याण स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। कांजूरमार्गला ट्रेन इतना गर्दी होता है कि आधे टाइम पे इतना रश मिलता है। और आधे टाइम पे भी अब रश चालू हो गया। 600 ट्रेन के आसपास कुछ लगभग चल रहा है मेगा ब्लॉक, तो उससे लोगों को बहुत तकलीफ होने लग गया है। और एक तो रेलवे स्टेशन भी ठीक नहीं है यहाँ का। इथे इतकी प्रचंड हाल होत आहेत। मी आज जवळजवळ 7:30 इथं उभा आहे। अक्षरशः डोंबिवलीवरून रिटर्नला माणसं येतात, इकडनं पण कसाऱ्यावरून माणसं भरलेली ट्रेन असते। इथं आम्ही म्हणजे चढू पण शकत नाही, इतकी भयानक परिस्थिती झाली आहेत। आणि आम्हाला ऑफिसला तर वेळेवर जावं लागतं, परंतु या कारणामुळे इतका काही त्रास होतो आहे। बस स्टॉपला जाऊन आलो, बस स्टॉपला पण इतकी काही भयानक गर्दी आहे, त्या ठिकाणी पण आम्ही बसमध्ये चढू शकत नाही। त्यामुळे खूप त्रास होऊ राहिलेला आहे आम्हाला त्या ठिकाणी। दरम्यान मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5च्या रुंदीकरणासाठी पहिल्यांदाच मध्य रेल्वेने तब्बल 63 तासाचा मेगाब्लॉक घेतला। या मेगाब्लॉकचा पहिला टप्पा संपत आला असून ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5वरील रेल्वे ट्रॅक सरकवण्याचं काम पूर्ण झालं आहे। तर प्लॅटफॉर्मची रुंदी 3.9 मीटरने वाढवण्यात आली। या रुंदीकरणाचं काम अंतिम टप्प्यात असून उद्या दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक संपणार आहे। या मेगा ब्लॉकमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते।